नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण केले आहेत संक्रांत स्पेशल हळदी कुंकवासाठी दिले जाणारे तिळाचे लाडू। बघा कसे छान मऊ झालेत। चला तर मग हे लाडू कसे केले ते आपण बघूया। आता ह्या झटपट लाडूसाठी पहिल्यांदा आपण आता हे 1 वाटी तीळ गॅसच्या लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत। तिळातला फक्त आपण हा कच्चापणा कमी करून घ्यायचा आहे। तीळ फार भाजले की तिळाला कडवटपणा येतो, म्हणून तीळ आपण फक्त थोडेसे चटचट उडायला लागले की गॅस बंद करून घेणार आहे। बघा आता 2च मिनिटं परतल्यानंतर हे तीळ हाताला सोसवल इतपत चांगले गरम झालेले आहेत। तिळाचा अजिबात कलर न बदलू देता हे आता एकसारखं हलवून भाजून घेऊया। बघा आता 5 मिनिटं भाजल्यानंतर तीळ आपले छान खमंग भाजलेले आहेत। गॅस आता हा बंद करते आणि तीळ आपण काढून घेऊन थंड करूया। बघा तीळ आपले हे पूर्ण थंड झालेले आहेत। हे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आणि हे 2 चमचे तीळ मी बाजूला काढून ठेवले। ते लाडू बांधताना आपण त्यामध्ये मिक्स करायचे आहेत। आता ह्यामध्ये टाकूया हा 1 वाटी तिळासाठी पाऊण वाटी गूळ, त्यात टाकूया आता हे 1 चमचाभर वेलची पावडर आणि हे 1 चमचाभर तूप आणि आता मिक्सरला मी फिरवून बारीक करून घेते। बघा आता तीळ आणि गूळ एकत्र केलेलं कसं छान वाटून झालेलं आहे। हे एका आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यात आता टाकूया हे अखंड तीळ आणि हे चांगलं मिक्स करून ह्या मिश्रणाचे आपण छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे आहेत, जेणेकरून संक्रांतीच्या हळदी कुंकवासाठी ते महिलांना देता येतील। चांगलं मिक्स करा, म्हणजे ह्या लाडवामध्ये आपण आता टाकलेले अख्खे तीळ पण वरती थोडे थोडे दिसतील असे छोटे छोटे ह्याचे लाडू बांधून घेते। बघा एका हातात सहज बांधता येतील असे हे लाडू आपले कसे छान मऊ झालेत। असे करून मी आता हे सगळे लाडू बांधून घेते। बघा मैत्रिणींनो, असे हे आपले तिळाचे लाडू बांधून झालेले आहेत। झटपट लाडू रेसिपीमधली आजची ही आपली तिळाच्या लाडवाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। ही रेसिपी तुम्ही मैत्रिणींमध्ये शेअर करा। रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन। पौष्टिक खा, निरोगी राहा। धन्यवाद। नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण केले आहेत गूळ, सुकं खोबरं आणि शेंगदाणे मिक्स करून पौष्टिक लाडू। शेंगदाण्यात असलेल्या लोह, मॅग्नेज, पोटॅशियम सारखे जीवनसत्वामुळे दृष्टी व स्मरणशक्ती सुधारते। खोबऱ्यामुळं इम्युनिटी पॉवर वाढते, मन स्वस्थ राहते आणि हाडं मजबूत होतात। गुळामुळं अनिमिया दूर होतो, कॅल्शियम मिळतं। असे हे लाडू तयार झाले आहे। बघा हे लाडू तरी किती खुसखुशीत झालेत। तोंडात टाकताच विरघळणारे असे हे लाडू आपण कसे केले ते बघूया। ह्या लाडूसाठी लागणारे जे 1 वाटी शेंगदाणे गॅसच्या लो फ्लेमवर आपण भाजून घेणार आहे। बघा आता गॅसच्या लो फ्लेमवर 5 मिनिटं आपण सतत हलवून भाजल्यानंतर हे शेंगदाणे कसे चटचट उडायला लागले। याची साल निघू शकेल इतपत हे भाजलेले आहेत। जास्त भाजून न देता हे आता आपण काढून घ्यायचे आहेत। बघा आता हे शेंगदाणे काढून घेऊया आणि थंड करून या शेंगदाण्याची साल मी काढून घेणार आहे। आता हे किसलेलं अर्धी वाटी सुकं खोबरं मी घेतलेलं आहे। त्यात पण आता थोडंसं अगदी थेंबभर तूप सोडून हे परतून घेऊया। हे आता पटपट हलवून
भाजून घ्या, नाहीतर हा तापलेल्या पॅनमध्ये हे लगेचच करपू शकतं. बघा लगेच कलर बदलायला लागलाय. हा गॅस मी बंद करून घेते. खोबरं पण बघा कसं छान भाजून झालेलं आहे. हे आता काढून घेऊया. आता शेंगदाणे थंड करून आपण त्याच्या साली काढून डाळी करून घेतलेले आहेत. आणि हे अर्धी वाटी खोबरं आणि 1 वाटी शेंगदाण्यासाठी 1 वाटी हा गच्च भरून गूळ घेतलेला आहे. आता हे आपण थोडं थोडं एकत्र करत मिक्सरला बारीक वाटून घेऊया. आता हे अर्धे शेंगदाणे आणि अर्धा गूळ आपण मिक्सरच्या भांड्यात घेतला आहे. त्यात टाकूया ही 1 चमचाभर वेलची पावडर. आणि ह्या खोबऱ्यामधलं थोडंसं खोबरं मी ह्यात टाकणार आहे. आणि उरलेलं खोबरं जेव्हा सगळं बारीक झाले त्या मिसळायला हे ठेवणार आहे मी. आणि त्यात टाकूयात आहे 2 चमचे तूप. आणि हे मिश्रण आता आपण चांगलं बारीक करून घेऊया. बघा आता गूळ खोबरं आणि शेंगदाण्याचं मिश्रण हे पहिल्यांदा आपण मिक्सरच्या भांड्यात घातलेलं ते असं एकदम बारीक करून घेतलेलं आहे. आणि उरलेलं थोडा गूळ घालून हे असं जाडसर वाटून घेतले. आणि त्यामध्येच हे सुकं खोबरं आपण भाजलेलं ते घालून घेतलेलं आहे. आता हे सगळं एकसारखं मिक्स करून त्याचे आपण आता लाडू बांधून घेऊया. लाडू डाळायला चिकटू नयेत म्हणून आणि लाडवाला आपल्या रवाळ टेक्स्चर येण्यासाठी हे जाडसर मिश्रण दुसऱ्यांदा करून घेतलेलं आहे. आणि हे सुकं खोबरं पण भाजलेलं आपण हे मोठं मोठं ह्यामध्ये मिसळून घेतलेलं आहे. आता ह्याचे आपण लाडू बांधून घेऊया. बघा मैत्रिणींनो, असे हे आपले गूळ खोबरं शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू तयार झाले आहेत. हिवाळ्यात आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करणारे हे लाडू. बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. माझ्या चॅनलला तुम्ही जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत. घरचं खा, निरोगी रहा. धन्यवाद.